ही गोष्ट आहे त्या नद्यांची ज्यांना आपण आई म्हणतो. आमच्या घरामध्ये एक छोटासा नियम आहे. रोज संध्याकाळी दिवे लागणीला शुभम करोती म्हणायचं आणि त्यानंतर म्हणायचं पसायदान. एक दिवस माझ्या मुलीने अचानक हा प्रश्न विचारला की डॅडा, हे पसायदान म्हणजे नक्की काय? मी क्षणभर थांबलो, कारण ह्या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात देता आलं नसतं. मी तिला ज्ञानेश्वर माऊली आणि मुक्ताई यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट दाखवला. चित्रपट संपल्यानंतर तिच्या डोळ्यामध्ये एक इच्छा होती, डॅडा मला आळंदी बघायचं. म्हणून आम्ही आळंदीला गेलो. माझ्या मुलीच्या मनातलं आळंदी काही वेगळंच होतं. शांत, निर्मळ, भक्तीने भरलेलं आणि इंद्रायणी नदीच्या स्वच्छ प्रवाहात नटलेलं. पण प्रत्यक्षात जे पाहिलं ते बघून आमचं मन सुन्न झालं. ज्या इंद्रायणीला आपण आई म्हणतो तिच्याच पात्रात प्लास्टिक, निर्माल्याचे ढीग, प्रदूषित पाणी आणि अस्वच्छतेचं विदारक रूप होतं. माझी मुलगी शांतपणे नदीकडे पाहत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक प्रश्न होता की डॅडा, हीच का ती इंद्रायणी जिच्याबद्दल गाडीत तू आत्ता मला इतकं सांगत होतास? त्या क्षणी मला जाणवलं की इंद्रायणी ही आजच प्रदूषित झालेली नाही. कोविड पूर्वी आम्ही नियमित तिथे जायचो, तेव्हाही तिथे प्रदूषण होतं. आज तिचं रूप मन हेलावून टाकणार होतं. आणि तेव्हाच जाणवलं की हा प्रश्न फक्त आळंदी पुरता किंवा इंद्रायणी पुरता नाही. आज नाशिकची गोदावरी असू देत, पुण्याची मुळा मुठा असू देत, पंढरपूरची चंद्रभागा असू दे किंवा उत्तर भारतातल्या यमुना, नर्मदा किंवा पवित्र गंगा असू देत, अनेक ठिकाणी आपल्याला नद्या प्रदूषणाचा भार वाहताना दिसत आहेत. आपण श्रद्धेने त्यांना आई म्हणतो आणि टँकरभर दूध त्यामध्ये प्लास्टिक टाकतो, निर्माल्य टाकतो, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या टाकतो, कपडे, कचरा, सांडपाणी, आणि आपणच विचारतो की नद्या प्रदूषित का होतात? काल परवाला आलेल्या पावसामुळे इंद्रायणी नदी दुधडी भरून वाहत होती. 20 वर्षातील अनेक विक्रम मोडून रेड अलर्ट वरती पूर परिस्थिती होती. कदाचित या महापुराने बराचसा कचरा वाहून जाईलही. पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारूयात का? दरवेळी नदीने स्वतःला का वाचवली? आपण तिला आई म्हणतो, मग तिची काळजी घेणं ही आपली जबाबदारी नाही का?